आम्ही न्याय मागायला न्यायदेवतेकडे जातोय याचा अर्थ आम्ही विश्वास ठेवतो. एक न्यायाधीश त्या ठिकाणी हिमतीनं दुसऱ्या न्यायाधीशाला मॅनेज करण्याच्या गप्पा करतात. म्हणजे दुय्यम दर्जाचा न्यायाधीश प्रथम वर्ग न्यायाधीशाला जर मॅनेज करणार असेल तर यांची सेटिंग असेल, त्यांचे सुद्धा लागेबंधे तपासले गेले पाहिजे. त्याचा पगार कमी आहे का? न्यायाधीशाला वेळेवर पगार मिळत नाही का? न्यायाधीशाचं पगारावर घर चालत नसेल का? न्यायाधीशाच्या अजून काय अपेक्षा असतील? न्यायाधीशाचा नवरा सुद्धा कुठंतरी न्यायाधीश किंवा समकक्ष अधिकारी. न्यायाधीश जर करप्शन करत असतील तर करप्ट न्यायाधीशाची प्रॉपर्टी सुद्धा सगळी तपासली पाहिजे, चौकशी झाली पाहिजे आणि सगळी संपत्ती जप्त सुद्धा केली गेली पाहिजे. कारण हे फार मोठं रॅकेट. अशा पद्धतीचा भ्रष्टाचार का करावा लागतो? लाख, 1.5 लाख, 2 लाख पगार यांना पुरत नाही का? अचानक यांना लगेच श्रीमंत होण्याचं यांच्याकडे काय अपेक्षा आहे? त्याला न्याय आणि गुन्हेगाराला शासन हेच न्यायाधीशाचं वचन असतं. भारतीय संविधानानं, भारतीय न्याय संहितेच्या माध्यमातून जे काही कायदे बनवले गेलेले आहेत ते कायद्यानुसार गुन्हेगारांना शासन झालं पाहिजे. परंतु जर गुन्हेगारासोबतच हात मिळवणी झाली, वाचवण्यासाठी लाच मागितली जात असेल आणि एखादा न्यायाधीश एखाद्या व्यक्तीला 148-47 वेळा जर संपर्क करत, महिला न्यायाधीशाला 50,000ची लाच घेताना अटक करण्यात आली. पुण्यातली घटना आहे. न्यायाधीश एका महिलेला म्हणते की मी अजून न्यायाधीशाला मॅनेज करते, तुझी या सगळ्या प्रकरणातून सुटका करते, परंतु तुला 50,000 रुपये द्यावे लागतील. आणि या प्रकरणामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रेड मारून त्या ठिकाणी त्या न्यायाधीशाला रंगे हात 50,000 रुपये घेताना अटक केली. म्हणजे ज्या विभावरी गायकवाड नावाच्या महिलेसोबत न्यायाधीशाचे कमीत कमी 141 वेळा एकमेकांशी फोनवरून संभाषण आहे. म्हणजे जे पुरावे त्या ठिकाणी माननीय न्यायालयासमोर किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला काय पैशाची मागणी केली हे प्रकरण ज्यावेळेस त्यांनी पाहिलं, पोलीस तपासातून सुद्धा हे सगळं प्रकरण सिद्ध झालं. न्यायाधीशाला 4 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली. ही पुण्यातली घटना आहे. अनिल जाधव नावाचा पोलीस निरीक्षक जो अगोदरच निलंबित झालेला आहे, त्याला परत एकदा अटक करण्यात आली आणि या प्रकरणाचा त्या ठिकाणी योग्य पद्धतीनं छडा लावण्यात आला. एका न्यायाधीशाच्या जबाबदाऱ्या काय असतात? न्यायाधीश म्हणजे किती प्रोटोकॉल सांभाळले जातात. परंतु काही न्यायाधीश किंवा त्यांना मदत करणारी यंत्रणा ही इतकी जर भ्रष्टाचारी असेल तर वकिलांचे प्रोफेशनल इथिक्स, जजेसचे प्रोफेशनल इथिक्स काय आहेत, या सगळ्या मुद्द्यावर मित्रांनो आपल्याला चर्चा करायची. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. मी संतोष शिंदे, लॉ इन मराठी या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे ज्या न्यायाधीशाने हा सगळा प्रकार केला ती न्यायाधीश अर्चना दीपक जतकर, राहणार मावळ या ठिकाणच्या या न्यायाधीश आहेत ज्यांनी 50,000 रुपयाची लाच मागितली. ते कुणाच्या फोनवर फोन करत होत्या तर त्यांची एक मैत्रीण जी मुंबईला राहते आणि ते मैत्रिणीच्या नावावर 2 सिम घेऊन ह्या जतकर नावाच्या न्यायाधीश मॅडम ह्या लोकांना फोन करत असत. या प्रकरणामध्ये या व्यक्तीला जर अशा पद्धतीनं यांचं सगळ्यांचं रॅकेट असेल आणि आरोपी भानुदास जाधव या व्यक्तीला सुद्धा 18 वेळेस कॉल या न्यायाधीशांनी केले, म्हणजे या सगळ्यांचे ज्या पद्धतीचे आर्थिक हितसंबंध होते हे अत्यंत गंभीर आहेत, आक्षेपार्ह आहेत. आणि याच्यामुळे खरं तर
न्यायव्यवस्थेला किंवा न्यायपालिकेला प्रचंड बदनाम व्हावं लागलं हे या प्रकरणातून दिसतं. म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एक न्यायाधीश पकडला ही आजची गोष्ट नाही. पूर्वी भोरच्या न्यायाधीशाला सुद्धा पकडण्यात आलेलं होतं. आणि हे महाराष्ट्रात घडतंय, हे आपल्या पुण्यात घडतंय. हे सगळ्यात वाईट आणि अत्यंत आक्षेपार्ह असणारी गोष्ट आहे. जी न्यायाधीश 147 वेळा पैसे मागत असताना, पैशाची मागणी करत असताना कॉल रेकॉर्डिंग मध्ये जर पुरावे सही सापडत असेल तर अशी प्रकरणं किती असू शकतात हे या प्रकरणावरून लक्षात येतं. ज्या पद्धतीनं अनिल जाधव नावाचा पोलीस अधिकारी अशी प्रकरणं शोधायचा, अशी प्रकरणं गोळा करायचा आणि सेटलमेंटच्या नावाखाली हा या सगळ्यांना देत असायचा, कदाचित असा पोलिसांना संशय आहे. कारण हा जाधव नावाचा पोलीस अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक हा या प्रकरणामध्ये अशा पद्धतीचे अगोदरचे सुद्धा त्याच्यावर गुन्हे आहेत हे आता सिद्ध झालेलं आहे. सर्वसामान्य माणूस न्यायालयाच्या पायऱ्या का चढतो? अर्चना जतकर, शुभावरी गायकवाड म्हणजे या सगळ्या मंडळी एकमेकांशी कॉन्टॅक्ट करून जर प्रत्येक केस खिळखिळी करणार असतील, बघा न्यायालयात ज्यांची फार नैतिक जबाबदारी आहे, कारण एखादं प्रकरण असतं आणि तो निकाल लागला पाहिजे, 10-10, 20-20, 25-25 वर्ष, 30-30 वर्ष आयुष्याची महत्वाची वर्ष वाया घालवतात, आयुष्य जातं तरी निकाल लागत नाही. आणि काही प्रकरणं अशी असतात ज्याच्यामध्ये थेट त्या ठिकाणी संपर्क करून पैशाची मागणी केली जाते. म्हणजे न्यायमूर्ती अर्चना दीपक जतकर आरोपीच्या संपर्कात राहण्यासाठी जे काही सिम कार्ड वापरले गेले होते ते मुंबईतल्या त्यांच्या समता कुबडे नावाच्या व्यक्तीचे होते, जिने 2 सिम दिले होते. एका सिम वरून फोन झाला, दुसरं सिम अजून पोलिसांना सापडलेलं नाही, पोलीस तपास सुरू आहे. म्हणजे मी सांगत होतो की वर्षानुवर्ष जी प्रकरणं चालतात तिथं आर्थिक व्यवहार कदाचित सापडत नसेल. अशा प्रकरणामध्ये डिजिटल युगामध्ये जर हे असे प्रकार चालत असेल तर हे अत्यंत भयानक आहे. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये खरं तर योग्य तपास झाला पाहिजे. न्यायालयाला फार मोठी प्रतिष्ठा आहे. न्यायदेवता ही सर्वोच्च आदराचं स्थान आहे. म्हणजे तुमच्या एकंदरीत सगळ्या आयुष्यामध्ये कुठे न्याय नाही मिळाला तर तुम्हाला न्याय व्यवस्थेमध्ये न्याय मिळतो असं बोललं जातं. पण जतकर सारख्या जर न्यायाधीश असतील आणि त्या जर अशा पद्धतीनं करप्शन करत असतील तर न्याय मागायचा कुणाकडं? न्याय मागणार कशा पद्धतीनं? हा सगळा प्रकार समजून घेणं गरजेचं आहे, अपेक्षित आहे. कारण एक गायकवाड म्हणजे शुभावरी गायकवाड नावाची महिला ज्यावेळेस कॉल झाले म्हणून फिर्याद त्या ठिकाणी पोलिसांकडे जाते आणि ज्यावेळेस निष्पन्न झालं त्यावेळेस संभाषण ज्यावेळेस पुढे येतात, ज्यावेळेस एव्हिडन्स सापडतात, कॉल रेकॉर्ड मधून हे सगळं सिद्ध होतं. कारण गायकवाड हिच्या फिर्यादीवरून एका ठिकाणी नाही, 2 ठिकाणी नाही, 7-8 जागेवर सुद्धा या संदर्भात या सगळ्यांचे कॉन्टॅक्ट होतात, बैठका होतात आणि तपासातून हे सगळं निष्पन्न होतं. आणि जतकर याची मास्टर माइंड असते. याचा अर्थ असा आहे की हे प्रकरण साधं नाही. आज न्यायपालिकेमध्ये हजारो कोटीचे वेगळे वेगळे विषय प्रलंबित आहेत. मग तिथं सुद्धा जर असा हस्तक्षेप होत असेल, अशी मागणी होत असेल, असं मॅनेज केलं जात असेल, वकील एका बाजूला फिर्यादीच्या अशेलाच्या तक्रारीवरून न्यायालयात आपली बाजू मांडतो आणि समोर गुन्हेगाराच्या बाजूने जर न्यायाधीशच त्या ठिकाणी मॅनेज झाले तर त्याला शिक्षा कशी होणार? कारण तिथं पैसे घेतले जाणार. आणि मी हे स्वतः म्हणत नाही, तर आज दैनिक लोकमतला आलेल्या बातमीमधून हे सगळ्या गोष्टी आज महाराष्ट्रासह राज्यासमोर आल्या.
म्हणजे एक न्यायाधीश, एखादा वकील, एखादा मध्यस्थ, ही सगळी एक चेन सिस्टीम जर ही सिस्टीम करप्ट करून टाकत असेल तर असे विषय जनतेसमोर आले पाहिजेत. आणि जे जे भ्रष्टाचारी असतील, हे सगळं कशावर आधारित आहे? पैशावर, भ्रष्टाचारावर. न्यायाधीशाचा पगार कमी आहे का? न्यायाधीशाला वेळेवर पगार मिळत नाही का? न्यायाधीशाचं पगारावर घर चालत नसेल का? न्यायाधीशाच्या अजून काय अपेक्षा असतील? न्यायाधीशाचा नवरा सुद्धा कुठंतरी न्यायाधीश किंवा समकक्ष अधिकारीच असेल. ही सगळी मंडळी एमपीएससीच्या किंवा ज्या काही जेएमएफसी असेल, इतर न्यायाधीशाच्या परीक्षा देऊनच त्या पदावर बसले असतील. मग यांना अशा पद्धतीचा भ्रष्टाचार का करावा लागतो? लाख, 1.5 लाख, 2 लाख पगार यांना पुरत नाही का? अचानक यांना लगेच श्रीमंत होण्याचं यांच्याकडे काय अपेक्षा आहेत? न्यायाधीशाला घर सरकारी असतं, अहो राहणं सरकारी असतं, त्याच्यासाठी पैसे मिळतात, स्वयंपाक बनवायला तिथं माणसं असतात, येण्या जाण्यासाठी सरकारी गाडी असते, ह्यांची बॅग सांभाळायला तिथं माणूस असतो. न्यायाधीशाचा रुबाब म्हणजे एखाद्या सुप्रीम नेत्यासारखा यांचा रुबाब असतो. प्रचंड प्रोटोकॉल्स असतात. न्यायाधीशाचे प्रोटोकॉल हे सर्वसामान्य माणसामध्ये म्हणजे मिसळू सुद्धा हे शकत नाहीत किंवा हे जात नसतात. इतकं सगळं ऐशो आरामात आयुष्य जगत असताना सुद्धा न्यायाधीशाला लाच घ्यावी लागते. याच्यापेक्षा लाजिरवाणी दुसरी गोष्ट काही नाही, हे मला या माध्यमातून सांगायचंय. आमच्या देशाची लोकशाही जर अशा पद्धतीनं बरबटलेली असेल, आम्ही न्याय मागायला न्यायदेवतेकडे जातोय, याचा अर्थ आम्ही विश्वास ठेवतो. आणि ते जर हे करप्शन करत असतील तर असले व्यवस्थेमध्ये नसलेले बरे, यांच्यावर कठोर शासन झालं पाहिजे. परंतु आमचा कायदा, उद्या हीच न्यायाधीश स्वतःची केस लढवायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही. न्यायाधीश आज निलंबित होईल, परत सेवेमध्ये रुजू होईल काही महिन्यांनी, आणि परत अशाच पद्धतीचं जर न्यायदान होणार असेल तर ही किती गंभीर गोष्ट आहे. समाजाच्या भल्यासाठी एखादा न्यायाधीश न्यायदान करत असेल, समाजाचं हित, आपल्याकडे प्रलंबित असणाऱ्या केसेस आणि पीडिताला न्याय आणि गुन्हेगाराला शासन, हेच न्यायाधीशाचं वचन असतं. भारतीय संविधानानं, भारतीय न्याय संहितेच्या माध्यमातून जे काही कायदे बनवले गेलेले आहेत, ते कायद्यानुसार गुन्हेगारांना शासन झालं पाहिजे. परंतु जर गुन्हेगारासोबतच हात मिळवणी झाली, वाचवण्यासाठी लाच मागितली जात असेल, आणि एखादा न्यायाधीश एखाद्या व्यक्तीला 148-47 वेळा जर संपर्क करत असेल, तर या सगळ्या न्यायाधीशाची जर प्रॉपर्टी त्या ठिकाणी तपासण्याचा प्रयत्न केला, या माध्यमातून विनंती आहे सिस्टीमला, कारण हा व्हिडिओ पुण्यातले सगळे वकील पाहतील किंवा न्यायाधीश पाहतील किंवा सगळं प्रशासन पाहिल, सरकारी असो किंवा निम सरकारी, सामान्य माणूस असो किंवा कोणीही. न्यायाधीश जर करप्शन करत असतील तर करप्ट न्यायाधीशाची प्रॉपर्टी सुद्धा सगळी तपासली पाहिजे, चौकशी झाली पाहिजे, आणि सगळी संपत्ती जप्त सुद्धा केली गेली पाहिजे, कारण हे फार मोठं रॅकेट असेल. एक न्यायाधीश त्या ठिकाणी हिमतीनं दुसऱ्या न्यायाधीशाला मॅनेज करण्याच्या गप्पा करतात. म्हणजे दुय्यम दर्जाचा न्यायाधीश प्रथम वर्ग न्यायाधीशाला जर मॅनेज करणार असेल तर यांची सेटिंग असेल, त्यांचे सुद्धा लागेबंधे तपासले गेले पाहिजेत. कारण हे मी म्हणत नाही, त्यांच्या कॉल रेकॉर्ड मधून हे सगळं निष्पन्न होत आहे. म्हणजे प्रत्येक न्यायाधीशाची जर पैसे खाण्याची एक सिस्टीम असेल, तर करप्टेड न्याय व्यवस्था ही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग असेल किंवा अँटी करप्शन अर्थात पोलीस असतील, सगळी जी काही तपास यंत्रणा असेल, या सगळ्यांनी याच्यावर वचक ठेवून हा सगळा भ्रष्टाचार बाहेर काढला पाहिजे आणि गुन्हेगारांना शासन केलं पाहिजे. इतकं साधं सरळ मत आहे, आणि हे मत स्पष्ट शब्दात मांडण्याचा प्रयत्न मी या माध्यमातून केला. विनंती एवढीच आहे, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.
असे काही भ्रष्टाचाराचे प्रकरण असतील तर नक्की कमेंटमध्ये सांगा, आपण चर्चा करत राहू. न्याय व्यवस्था ही सत्यमेव जयतेच्या मार्गावर चालते, भारतीय राज्यघटनेवर चालते, ती आपण अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद. जय संविधान.